पाय जरा मोकळे करून आलो की जरा बेटर सुचेल ना, मग आपण छान प्लॅनिंग करूया. आणि तसे लीलाला जायला वेळच. तरीही जायचं नाहीये. काही गरज नाही कुठे जायची. रूम मध्ये जाऊन बसा. मी आजींना पेस देऊन येते. मला आज रिस्क घ्यायची नाहीये. जा. पण वहिनी आत जा. मला कुठली आर्ग्युमेंट नकोय. लेडी हिटलर. मग काय बोललीस? काय मग काही नाही, ते तुम्हीच म्हणालात ना रूम मध्ये जा. रूम मध्येच चालले. वहिनी पण ना किती वेळ बोलत बसलत. मी जाते. तुझं काय? नाही, मी रूम मध्ये. नाही म्हणजे मगाशी माझं मन राखण्यासाठी काहीतरी कारण दिलं त्यांनी मला, पण ते मला अजिबात पटलं नाही. ते नक्की काहीतरी लपवत आहे. मग असं असेल तर त्याच्याशी आपल्याला स्पष्ट बोलावलं गेलेलं. नाही अभि, मला असं वाटतंय की आपण आजींना नको विचारूया. ही आजींच्या नकळत आजींच्या मागनं मंदिरात जाते. तिथेच आपल्याला सगळी उत्तर मिळतील. हो हो, मला माहिती आहे असं करणं अगदी चुकीचं आहे. आणि आपण जरी असं केलं तर आजींना वाटेल की आपण त्यांच्यावर विश्वास दाखवत नाही आहोत किंवा त्यांच्यावर संशय घेतोय. हे कळतंय मला. पण विश्वास ठेवा, मला असं वाटतंय की दुसरा काही पर्याय नाही आपल्याकडे. आजी तर त्यांच्या मनात काय चाललंय ते आपल्याला सांगतच नाहीयेत. आणि त्यांच्या हेल्थसाठी आपल्याला ते खरं कारण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. मला खरंच वाटतं आपण हे करायला हवं. आय नो कुठली तरी गोष्ट आईला त्रास देते, पण हे असं नकळत तिला फॉलो करून गेलं. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर, प्लीज. ठीक आहे. आज योगेश. थँक्यू. लीला काय बस इथे. हळू. हळू. काचेला कशाला हात लावला गेलीस तू? आजींना नक्की काय झालंय? म्हणजे ते मला लागलं म्हणून अपसेट आहेत की अंतराताईंची फोटो फ्रेम फुटली म्हणून अपसेट आहेत? आज अंतरासोबत जे काही घडलं तर तिची काय चूक आहे? तिचा ऍक्सिडेंट झालं ही तिची चूक आहे? तिची स्मृती गेली, ती आजारी पडली, ही तिची चूक आहे? ती जिवंत आहे, ही तिची चूक आहे? मग या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठी शिक्षा तिलाच का मिळते? आज ज्या कुटुंबाचा तुला इतका अभिमान वाटतो, जिने या कुटुंबाला इतका एकत्र बांधून ठेवलं, आज तू तिलाच या कुटुंबापासून दूर करतेस. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या अभिरामवर तू इतकं
इतकं प्रेम करतेयस, त्या तुझ्या अभिरामला जर कळलं की तुला माहित असून सुद्धा तू अंतराला म्हणजेच त्याच्या पहिल्या प्रेमाला त्याच्यापासून या घरापासून दूर ठेवलंयस, तर त्याचा परिणाम काय होईल म्हणून सांगते. त्या सगळ्याचा परिणाम अभिरामवर होईल, या घरावर होईल, तुझ्यावर होईल. म्हणून योग्य तो विचार कर, नीट विचार कर आणि योग्य तो निर्णय घे. अंतरावर अन्याय होऊ देऊ नकोस. तीच तुझी खरी सून आहे, तीच तुझी खरी सून आहे. नाही 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 नाही, गप्प बस जरा, शांत हो. मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही, मला तुझंही काही ऐकायचं नाही. निघून जा इथून, तू निघून जा, निघून जा. देवा, मी अंतराच्या घरच्यांशी बोलले. त्यांचा नाईलाज आहे, ते अंतराला त्यांच्या घरी नाही घेऊन जाऊ शकणार. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, माणसं बदलली आहेत, परिस्थिती बदलली आहे. पण अंतरा मला माझ्या मुलीसारखी आहे. तिची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. यापुढे अंतराच्या ट्रीटमेंटचा किंवा तिची जी काही व्यवस्था तुम्ही करता त्याचा सगळा खर्च मी उचलेन. मन, अंतराची काळजी घ्याल ना? तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही अंतराताईंची अगदी नीट काळजी घेऊ.